सर तुमच्या बरोबर दत्ताजी शिंदे आणि त्यांच्या वडिलांनी पण काम केलं, त्यांच्या संदर्भात काय आठवण? मी ज्या वेळेला पुणे क्लबमध्ये काम करत होतो त्यावेळेस दत्ता शिंदेचे वडील आमच्या स्विमिंग पूलमध्ये टेनिस आणि स्क्वॉशचे मार्कर होते आणि त्यावेळेस मी पण स्क्वॉश खेळत असे. आणि हा दत्ता त्यावेळेस थोडासा लहान होता पण तो तरी स्क्वॉश खेळायचा आणि स्क्वॉश फार छान खेळायचा. पण पुढे त्याचा इंटरेस्ट टेनिसकडे गेला आणि जितका चांगला स्क्वॉश खेळत होता त्याच्यापेक्षा चांगला टेनिस खेळायला लागला. आणि पुढे तर त्यांनी टेनिस कोच म्हणून चांगलंच नाव लौकिक कमवलं. त्याची मुलं पण आता फार छान कोचिंग करतात. सुधाताई कुलकर्णी संदर्भात काय आठवण? सुधाताईचा माझा काही फारसा संबंध आला नाही, कारण ज्या वेळेला सुधाताई कामाला म्हणून आल्या त्यावेळेला मी टीचर म्हणून रिटायर झालेलो होतो, त्यामुळे त्याचा माझा फारसा संबंध नाही आला. पण माझे जे एक हॉकी खेळणारे एक पेरिन दलाल म्हणून होती, तर तिचा आणखी त्यांचा बस चांगला संबंध होता. सर हरिभाऊ साने संदर्भात काय? हरिभाऊ साने ज्या वर्षी शाळेमध्ये आले त्या वर्षी मी शाळा सोडली होती आणि हरिभाऊंनी माझ्यावर फार प्रयोग केले, कारण मी चांगला खो खो आट्यापाट्या आणि हुतू खेळत असे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संघाने समजाने मला जीवन गौरव पुरस्कार दिलाय. हा इथे आहे. हो आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं प्रत्येक समारंभात मला बोलवतात, कधी चीफ गेस्ट म्हणून बोलवतात, कधी लेक्चर द्यायला म्हणून बोलवतात. पण हरिभाऊ सेंचुरी गाठायला आले होते ते अगदी काही महिने आधी फ्रॅक्चर झालं त्यांच्या मांडीला, त्यावेळेला गेले. बर. त्याच्यानंतर शिवरामपंत दामले सर आणि रमेश दामले सर. शिवा दामले जे आहेत ते नेहमी म्हणायचे की हा नायडू आहे क्रिकेटर, त्याला मूल झालं की वर्तमानपत्रात नाव येतं, आम्हाला काय मुलं होत नाहीत का? आणि त्यांनी संबंध आयुष्य मुलांच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं. विहिरीमध्ये मुलांना स्विमिंग करायला शिकवलं, मलखांब शिकवला, कुस्त्या शिकवल्या आणि संबंध आयुष्य दिलं. मध्ये त्यांनी वॉरमध्ये नोकरी पण केली. आपले ते कॅप्टन होते आणि त्यांच्या मुलांनी मग त्यांची गादी चांगली चालवली. आणि आमचं सिव्हिल डिफेन्सचं जे सेंटर आहे तेही महाराष्ट्र मंडळात होतं. गायकवाड सर जे गुरुबंश कौर त्यांचे गुरु होते, ते गायकवाड जो होता तो खरं म्हणजे फार कट्टर माणूस आणि उच्च ध्येयवादी. खरं म्हणजे तो पिऊन म्हणून काम करत होता, पण काम करता करता तो शिकला, ग्रॅज्युएट झाला आणि शेवटी सेंट मेरा स्कूलमध्ये गेला. आणि तो म्हणाला की सर तुमच्या शाळेत मुलांना शिकवायला यायचंय. ते म्हटलं ये बाबा तुला इच्छा आहे ना. तर काही दिवस माझ्या शाळेमध्ये शिकून गेला, पण फार लवकर वारला. स्वामी सर म्हणून ह्याला होते लॉयला स्कूलला, त्यांच्याविषयी काय माहिती? त्यांचं माझा काही संबंध आला नाही, कारण लॉयला इतकी लांब होती आणि फार उशिरा स्थापन झाली. सेंट विन्सेंटचा मला पुष्कळ संबंध होता, त्यामुळे मग तिथले जे शिक्षक आहेत लॉयलचे त्यांचा माझा फारसा काही संबंध आला नाही. BP झवर सर, झवर सरांच्या विषयी काय मला आठवत नाही. झवर सर जे 2-3 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. झवर सर, आम्ही त्याला मारवाडी म्हणायचे. हा मारवाडी सर. ते HP कॉलेज शिक्षक आणि ते इतक्या विद्यार्थ्यामध्ये इंटरेस्ट घेत असत आणि स्वतः त्यांचा आयुर्वेदावर फार विश्वास होता आणि मुलांच्या मध्ये कुठला खेळ हा खेळू शकेल हे फार चटकन ओळखायचे आणि अगदी शेवटपर्यंत त्यांनी मुलांना गायडन्स दिला. आणि त्यांचा चांगला उत्तम विद्यार्थी म्हणजे सुरेश गुजरात.
गुजराती भालाफेकवाला, आणि तोही शेवटी उत्तम स्पोर्ट्स कोच झाला. आणि तोही 1 वर्ष माझ्या शाळेमध्ये स्पोर्ट्सचं शिक्षण देऊन गेला. आता अजून सुद्धा आता थोडासा अपंग झालाय. मला भेटला होता त्यावेळेला ते सिक्कीमचे गव्हर्नर कोणते, श्रीनिवास पाटील आले होते. तर मी त्याला विचारलं, अरे सुरेश कोचिंग करतो का? हो हो म्हणला, अजून मी खुर्चीवर बसून कोचिंग करतो. राम भागवत सर, राम भागवत माझ्याकडे जवळजवळ 8 वर्ष माझ्या शाळेत शिकवत येत होते. हो. आणि त्यांना माझ्या शाळेमध्ये पोल वॉल्ट त्यांनी सुरुवात केली. आणि कित्येक वर्ष इंटर स्कूल मध्ये पोल वॉल्टचा पहिल्यांदा माझ्या शाळेचे विद्यार्थी यायचे. सर तुम्ही ND नगरवाला सरांशी खूपच परिचित आहात, किंवा ती शाळा जी आहे ती सुरू करण्यामध्ये आणि तुमचं त्यांच्याबरोबर योगदान झालेलं आहे. ND नगरवाला शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये हाऊस मास्टर म्हणून काम करत असत. आणि त्यावेळेला म्हणजे 1945 साली मी पुणा क्लबमध्ये काम करत असे. आणि मिस्टर नगरवाला तिथे क्रिकेटचे कॅप्टन आणि टेनिसचे सेक्रेटरी होते. त्यामुळे त्यांचा माझा पुष्कळचा जवळचा संबंध होता. नगरवाला सरांनी 1947 साली शाळा स्थापन करायचा विचार केला. आणि त्यावेळेला मी पुणा क्लब सोडून कुठेतरी नोकरी पाहण्याची स्वतः होतो. तर ते म्हणाले, तुम्ही शाळेत येता का? त्यावेळेस मला थोडंसं चमत्कार वाटलं की एका क्लब मधला माणूस शाळा सोडून जाणार आहे. पण मी तयारी केली आणि त्यांच्यावर जॉईन झालो. 1947 साली आम्ही ती नॅशनल मॉडेल स्कूल स्थापन केली. आणि ईश्वरदयाने अजूनही मी त्या शाळेमध्ये काम करतो. सर तुमची जी शाळा आहे ND नगरवाला शाळा, तर त्याबद्दल काय सांगाल, की स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी आणि इतर बद्दल? मी आमच्या शाळेमध्ये नेहमी सांगतो की आम्ही मुलांना जे पाहिजे ते देत नाही, ज्याची गरज आहे ते देतो. आणि मुलांना सहजासहजी काही मिळेल ही भावना निर्माण करू देत नाही. प्रत्येक गोष्ट मिळण्याकरता कष्ट करायलाच पाहिजे. बरोबर. ही भावना त्यांच्यात रुजली पाहिजे. आणि पाहिजे ते मिळालं नाही ते निराशा येतं उपयोगाची नाही. बरोबर. अपयश आहे हे पचवण्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे, अशा तऱ्हेचे प्रोग्राम घेतो. शाळेमधले स्पोर्ट्स कोणते कोणते आहेत सर? नाही, आमच्या शाळेमध्ये बास्केटबॉल आहे, फुटबॉल आहे, कबड्डी आहे, टेबल टेनिस आहे, ॲथलेटिक्स आहे. ॲथलेटिक्स. सर एकंदर तुम्ही पुणे परिसरातल्या स्पोर्ट्स आणि जे मीडियामधला जो स्पोर्ट्स आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल? मीडियामधला स्पोर्ट्स जो असतो तो कॉम्पिटिशन दाखवतात. आपल्याकडे जे स्पोर्ट्स आहेत ते जाऊन पाहायला लागतात. ते काय याच्यात नाही. त्याच्यामधली जी माहिती वर्तमानपत्र देते ते पूर्वी काय असे की हे जे खेळाची बातमी देणारे बातमीदार होते ते स्वतः ग्राउंडवर जाऊन माहिती घ्यायचे. पण हल्ली प्रवृत्ती अशी झाली की एक कुठे जातो आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या देतो. तर जरा मला असं वाटतं की हे जे बातमीदार लोक आहेत त्याने स्वतः ग्राउंडवर जायला पाहिजे. आणि कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्याने बातमी दिली नाही तरी स्वतः यांनी बातमी देऊन ती प्रसिद्ध केली पाहिजे. बरोबर. त्याच्यातली नजाकत, कौशल्य, त्यातलं चार्म तो स्वतः अनुभव घेऊन मग द्यायला. आता आता होतं कसं की स्पोर्ट्स ऑर्गनायझर असतात तेच बातमी लिहितात आणि पाठवून देतात. बरं. मग त्याच्यामुळे त्यांना चार्म, त्याच्यामुळे काही बातम्या येतात काही येत नाही. तर माझी अशी कल्पना आहे की आमचे जे चांगले स्पोर्ट्समन आहेत त्यांनी खेळाची बातमीदार व्हावं. बातमीदार व्हावं. बरोबर. मग खरा चार्म येण्याची प्रक्रिया घडेल. आणि बातमी फार छान दिली पाहिजे. क्रिटिसिझम जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह असावा. कन्स्ट्रक्टिव्ह असावा. बरोबर. माझ्या ओळखीचा एक
बातमीदार सकाळचा पोद्दार म्हणून आहे. पोद्दार, बरं, मुकुंद पोद्दार. मुकुंद पोद्दार. तो अशी काय बातमी देतो की त्याच्यामुळे कोणाचा अपमान होणार नाही. हो, गुड. आणि लोकांना बातमी समजेल. बरं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मोठी कन्स्ट्रक्टिव्ह लिहितो, डिस्ट्रक्टिव्ह लिहित नाही. गुड गुड. तसाच तो एबल डेव्हिड म्हणून जो होता, डेली न्यूज म्हणून बातमी त्याचा एडिटर होता, आणखीन हॉकी असोसिएशनचा सेक्रेटरी पण होता. त्याचा भाऊ डेव्हिड, त्याचं नाव काय आहे, तो टाइम्सचा होता. तोही अतिशय उत्तम स्पोर्ट्स एडिटर होता. काय होता सर, आपले पुणे परिसरात मॅरेथॉन स्पर्धा जी आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, 29वी आता संपन्न झाली. सुरेशचंद्र नाडकर्णी सरांनी त्याची सुरुवात केली होती. तर त्याच्या संदर्भात, सुरेंद्र नाडकर्णी संदर्भात काय सांगाल तुम्ही? नाडकर्णी जे आहेत ना, ते खरं म्हणजे बॅडमिंटन प्लेअर, फार छान बॅडमिंटन खेळायचे. वाडी कॉलेजचे प्रोफेसर होते. बरोबर. आणि त्याला सगळ्या स्पोर्ट्स विषयी फार मोठा इंटरेस्ट असेल. तर हे मॅरेथॉन सुरू केली, त्याच्यामध्ये खरा लीड जो घेतला तो आपले ते आमदार मंत्री होते, कोणते, सुरेश कलमाडी. खरं म्हणजे त्यांनी त्या मॅरेथॉनला खरं रूप दिलं. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी लीड घेतला. आणि मॅरेथॉनचा सह हाफ मॅरेथॉन केली, लहान मुलांच्या करता केली, सिनियर सिटीजनचा केली. आणि आता तो सकाळचा बातमीदार होता, स्पोर्ट्स एडिटर, काय त्याचं नाव, प्रल्हाद सावंत. प्रल्हाद सावंत. आता प्रल्हाद सावंत त्याच्या दृष्टीने तो अजून चालूच आहे. बरोबर. आणि उत्तम तऱ्हेने चालत आहे. बरोबर. फार छान चालत आहे. आणि मला वाटतं तो चालेल सर. अर्थात त्याला पैशाची मदत मात्र मिळायला पाहिजे. बरोबर. पैशाची फार मिळाली. चांगलं काम होतं. गुड गुड. तो स्वतः चांगला स्पोर्ट्समन आहे. बरं. कसं काय स्पोर्ट्समन? उत्तम स्पोर्ट्समन आहे. हो का? हो. अजून स्पोर्ट्स संदर्भात काय सांगाल सर, की ह्याला फुटबॉलच्या मॅचेस बऱ्याचशा होतात पुण्यामध्ये, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, आता काय झालंय, फुटबॉलला चांगला लीड मिळायला लागलाय. आणि ही फार चांगली बातमी आहे. कारण काय आहे की फुटबॉलला ग्राउंड फारसं मोठं लागत नाही, वेळही फारसा लागत नाही, पैसेही फारसे लागत नाही. बरोबर. आणि व्यायाम उत्तम होतो. आणि फुटबॉल खेळणारा कुठलाही खेळ खेळायला फार सोपा असतो. बरोबर. शाळांमधला खेळ व्हायचा तर शाळांमुळे ग्राउंडच नाही. बरोबर. आणि तसं पाहिलं तर पुण्यामध्ये ग्राउंडची फार वाढवा आहे. बरोबर. आता बालेवाडीला कोण जाणार प्रत्येक वेळेला? आता जिमखान्याचे ग्राउंड आहेत, ती काय सगळ्या स्पोर्ट्स करता अवेलेबल होत नाहीये. बरोबर. आता सगळंच ग्राउंड तयार केलेलं आहे, पण त्याचा उपयोगच लोक करत नाहीत. आता हल्ली गेल्या 2 वर्षात त्याचा उपयोग सुरुवात झाली. ऍथलेटिक 400 मीटरचा ट्रॅक तयार केला त्याने, पण अशी ग्राउंड निरनिराळ्या वॉर्डमध्ये तयार झाले. म्हणजे म्युन्सिपाल्टीने त्यांच्या ज्या जागा आहेत त्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक तरी ग्राउंड ठेवायला पाहिजे. आणि तिथे फुटबॉल खेळण्याची जागा होईल आणि एका बाजूला कबड्डी खेळता येईल. तर अशी ग्राउंडची वानवा आहे. सर, पुणे शहराची लोकसंख्या जवळजवळ 30 लाखाच्या वर चाललेली आहे. औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मुलांना कार्टून, कॉम्प्युटर गेम, मोबाईल गेमची आवड निर्माण झालेली आहे. तर ह्या सर्व अधःपतन आणि अंधकारच्या परिस्थितीमध्ये मुलांना खेळायचं साधन कशा पद्धतीने तयार होऊ शकेल? काय फार कठीण परिस्थिती आहे. कारण आता हल्ली जो सोसायटीचा पॅटर्न आहे तो फार निराळा झालेला आहे. लोक राहतात एका ठिकाणी, काम करतात एका ठिकाणी. त्यामुळे कामावर जाण्याकरता लागणारा वेळ आणि पुणे घर न्यायकरता ते सकाळी जे जातात ते अंधार पडल्यावर घरी येतात. त्यामुळे त्यांना मुलांच्याकडे पाहताच येत नाही. बरोबर. आणि मुलं कॉम्प्युटरमध्ये एकदा गुंतली की जवळजवळ त्यांना ऍडिक्ट झाल्यासारखं होतात.
जर पालकांना वेळ मिळाला तर स्वतः पालक त्याला ग्राउंडवर घेऊ शकतात, पण पालकच मुळी ग्राउंडवर जायला त्याला वेळ नाहीये. तेव्हा ही थोडीशी भयानक गोष्ट आहे. मला आठवतं की एकदा मी काही मुलांना घेऊन चिमणावर गेलो आणि खाली येताना एक मुलगा म्हणाला, सर आता ब्रेकफास्ट काय व्हायचा? ते म्हणलं, बाबा थकलोय आपण, बरोबर आहे, खाली जायचंय आपल्याला. तर म्हटलं, सर मी काल फुटबॉल पण खेळत होतो. म्हटलं, फक्त दमला असेल. नाही म्हटलं, कॉम्प्युटरवर खेळत होतो. आता मी त्याला म्हणलं, अरे म्हणूनच तू दमलाय, नाहीतर शिवगडवर इतकं दमाचं काही कारण नाहीये. तर काय आहे की मुलांना वळण लावण्याकरता जो वेळ द्यायचा असतो तो वेळ पालकांच्याकडे राहिलेला नाही. आणि जो सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ खेळण्याचा वेळ आहे तो कोचिंग क्लासेस मध्ये मुलांचा जातोय. त्यामुळे मग घर बसल्या खेळतात ते. बरोबर. त्याला उपाय एवढाच की पालकांनी काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. शिक्षकांचं तसंच झालेलं आहे. ते ज्या शाळेत काम करतात त्याच्यापेक्षा कितीतरी किलोमीटर लांब अशा ठिकाणी राहतात. तेव्हा त्याचा सगळा वेळ ट्रान्सपोर्ट मध्ये जातो, कामाला येणे घरी जाणे याच्यातच जातो. त्यामुळे ग्राउंडवर कुणी जातच नाहीये. ज्यांच्याकडे ग्राउंड नाहीये आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे वेळ नाहीये. सर, आपण या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला ही भव्य दिव्य अशी इंटरव्ह्यू आणि मुलाखत दिली. हा NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या इतिहासातील असा भव्य दिव्य असा सुवर्ण क्षण आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ह्या म्हणजे खरं तर चालता बोलता इतिहासाशी बोलण्याची संधी मिळाली आम्हाला, त्याबद्दल मी आपला निश्चितच ऋणी आहे आणि आपणाला त्रिवार वंदन करतो. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.